या शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूर वगळता उर्वरित 11 जिल्ह्यातील भूसंपादनाचं काम करण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या पातळीवर सुरू झाल्यात। त्यामुळे शेतजमिनीची रणभूमी झाली तर 72 आम्ही शक्तीपीठ महामार्ग करू देणार नाही असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीने दिलाय। या महामार्गाची स्टोरी नेमकी काय तेच आजच्या ॲग्रोवन शो मध्ये समजून घेणार आहोत। तर नागपूर ते गोवा असा हा 12 जिल्ह्यातून जाणारा महामार्ग शेतकऱ्यांची सुपीक शेतजमीन गिळणार असल्याचा समितीचा आरोप आहे। त्यामुळे शक्तीपीठ वरून लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला। तब्बल 805 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी 2024 पासून राज्यात भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। या शक्तीपीठ मधून पवनार ते पत्रादेवी दरम्यानची शक्तीस्थळ जोडण्यात येणार आहेत। त्यासाठी 86,000 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे। राज्य सरकारचा सर्वात मोठा प्रकल्प अशी त्याची जाहिरात राज्य सरकार करतंय। पण याच महामार्गाच्या विरोधात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलने केली। राज्यभरातून जोरदार विरोध सुद्धा या महामार्गाला झाला। लोकसभा निवडणुकीत तर या महामार्गाचं प्रकरण महायुतीला भवलं देखील। त्याचा परिणाम निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्यात झाला, परंतु राज्य सरकारने त्याबद्दल शब्दही उच्चारला नाही। मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी टोकाचा विरोध केला।